राज्यातील सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन। त्याचप्रमाणे महादेवी प्रजापती, देवी यशोधरा, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई या महानायिकांना मी प्रथम अभिवादन करतो। त्याचप्रमाणे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी वर्ष आणि मान्यवर कांशीराम साहेब यांच्या 15 मार्चला जयंती होती। दोन्ही महापुरुषाच्या जयंती पर्वानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्यांना, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या विचारांना अभिवादन करतो। बहुजन हितकारणी सभा चंद्रपूर आयोजित 2 दिवसीय आंबेडकरी अस्मिता परिषद त्याचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचं तिसरं आणि शेवटचं सत्र आहे। या सत्राचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आदरणीय प्राध्यापक रणजित मेश्राम सर, या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे मित्र ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे सर आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी काही खूप मोठा अभ्यासक नाही, वक्ता नाही। माझं जास्त वाचन नाही, परंतु चिंतन आहे। वय कमी आहे पण अनुभव जास्त आहे। मित्रांनो, मी तुम्हाला प्रबोधन करणार नाही, मी असं म्हणेल की आंबेडकरी चळवळीमध्ये मी मागच्या 35 वर्षापासून काम करतो आहे। माझं वय 47 वर्ष आहे आणि मी मागच्या 35 वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो आहे असं जर म्हटलं तर तुम्हाला विश्वास होईल का? 4थ्या वर्गात असताना, मी लाठीगावचा आहे, 4थ्या वर्गात असताना आम्ही आंबेडकरी म्हणजे बाबासाहेबांच्या जयंत्या 6 डिसेंबर, 14 ऑक्टोबर असे कार्यक्रम घ्यायचो। 3-3 दिवसाचे घ्यायचो। त्यावेळेला हायस्कूल आल्यानंतर चंद्रपूरला वॉल पेंटिंग करायचो, म्हणजे कार्यक्रमाची वॉल पेंटिंग, चुनामानाचं काम। लिहिता येत नव्हतं बरोबर, पण चुनामानाचं काम। मेडिकल कॉलेजला गेलो त्यावेळेला आंदोलनामध्ये उतरलो आणि जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरलो त्यावेळेला राजकारणात उतरलो आणि आजपर्यंत मी 3दा नगर परिषदेच्या निवडणुका लढल्या। निवडून आलो नाही हा वेगळी गोष्ट, आणि आता मागच्या 2 वर्षापासून थोडं सोशो पॉलिटिकल कार्यापासून सायलेंट मोडमध्ये आहे। हे मी याच्यासाठी सांगतो आहे की एखादा वक्ता बोलतो आहे तर त्याचा परिचय झाला पाहिजे, कारण प्रोफेशनल वक्ता जो बोलतो त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि ज्याला चळवळीचा गंध असतो त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो। मी असं म्हणणार नाही की माझ्या बोलण्यामुळे तुमच्यावर परिवर्तन होणार, पण या सभागृहामध्ये बसलेल्या एक ना एक व्यक्तीला कमीत कमी विचार करण्यासाठी मजबूर करा, एवढं मी चॅलेंज करतो। मित्रांनो, सर्वप्रथम हा जो भव्य दिव्य कार्यक्रम या बहुजन हितकारी सभेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बंडूभाऊ नगराडे आणि त्यांची टीम जो अरेंज केलेला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताळ्या होऊया, कारण असा बिग बजेट कार्यक्रम सहजासहजी प्रत्येकाला शक्य होत नाही। कारण मी सुद्धा आजपर्यंत 2016 पर्यंत बिग बजेट कार्यक्रम स्टेज निर्माण केलेले होते आणि पहिल्यांदा मला स्टेज मिळालेला आहे आपल्यासोबत बोलण्याचा। मला चांगल्या प्रकारे माहित आहे की समोर बसलेला व्यक्ती जो आहे, ऑडियन्स जो आहे, हा दर्दी आहे, तो बौद्धिक भुकेला आहे,
आणि तो अभ्यासक आहे, साहित्यिक आहे, लेखक आहे, गायक आहे, कवी आहे, एवढंच नाही तर खूप मोठा कलाकार सुद्धा आहे. त्यामुळे मी तुम्हाला प्रबोधन करणार नाही, मी तुम्हाला फक्त प्रश्न विचारणार आणि मी ह्या विषयाला छेडणार नाही. आज जो विषय आहे म्हणजे सांप्रदायिक कचाट्यात सापडलेली लोकशाही आणि आंबेडकरी चिंतन, मी या विषयाला छेडणार नाही. बोलणारे आहेत, तज्ञ आहेत. आज सकाळपासून मी बसलेलो आहे. आंबेडकरी अस्मिता जी परिषद आहे, आंबेडकरी अस्मिताचं नाव आहे, त्या आंबेडकरी अस्मितेवर चर्चा झाली नाही. मी तुम्हाला त्या मार्गाने नेणार आहे आणि फक्त प्रश्न करणार आहे. याचं कारण की बुद्धांनी शस्त्राचा त्याग केला आणि शास्त्राला सुद्धा नाकारलं. का बरं शस्त्राचा त्याग केलाय तुम्हाला माहित आहे? कारण तू लाख जतन कर ले राजन, तेरा पुत्र संन्यासीही बनेगा, ही असित मुनींची भविष्यवाणी होती. म्हणून नॅचरली बुद्धांनी शस्त्राचा त्याग केला. पण शास्त्राला का बरं नाकारलं असेल? शास्त्राला याच्यासाठी नाकारलेलं आहे की शास्त्र हे सनातन आहेत, म्हणजे अपरिवर्तनीय. आणि दुसरं कारण, त्या शास्त्रामध्ये समस्या आहे आणि समस्येचा उपाय आहे, परंतु समस्येचं कारण नाही. त्या शास्त्रांमध्ये समस्या आहे, समस्येवर उपाय आहे, परंतु त्या समस्येचं कारण नाही. परिणाम विनाकारण मुख्या पशूंचा बळी द्यावा लागत होता. म्हणून बुद्धांनी कारण शोधण्यासाठी गृहत्याग केला. मित्रांनो, आंबेडकरी अस्मिता बाबासाहेबांचे कोटेशन आहे. बाबासाहेब म्हणाले, मी ह्या चळवळीचा गाडा अतिशय कष्टाने इथपर्यंत आणलेला आहे. परिणामी मला माझ्या मुलांचं बलिदान सुद्धा द्यावं लागलं, परिवाराकडे दुर्लक्ष करावं लागलं. हाल अपेष्ट परिस्थितीशी फाईट करून मी माझ्या चळवळीचा गाडा इथपर्यंत आणलेला आहे. बाबासाहेब प्रश्न करतात, समोर बोलतात, जर तुम्हाला शक्य होत असेल तर हा चळवळीचा गाडा सामोर न्या. अगर शक्य होत नसेल तर त्याला तिथेच ठेवा, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये हा चळवळीचा गाडा मागे जाता कामा नये. आपण तुलना करू थोडीशी तत्कालीन परिस्थिती आणि आजची परिस्थिती. जेव्हा बाबासाहेबांनी हे वक्तव्य केलं त्यावेळेला परिस्थिती काय होती? समाज अशिक्षित होता, गरीब होता, ट्रान्सपोर्टेशनचे साधन नव्हते, कम्युनिकेशनचे साधन नव्हते, प्रसार प्रचाराचे माध्यम नव्हते. आज आपल्याकडे समाज शिकलेला आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये पैसेवाला आहे, सदन आहे, ट्रान्सपोर्टेशनचे साधन अतोनात झालेले आहे. एका तासामध्ये नागपूरवरून आपण मुंबईला जाऊ शकतो. कम्युनिकेशनचे साधन आहेत, व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक यासारखे प्रचार प्रसार करण्याचे माध्यम आहेत. तरी सुद्धा परिस्थिती काय आहे? माझा प्रश्न आहे, आपल्याला प्रश्न आहे, 3 प्रश्न विचारतो, हो किंवा नाही म्हणून हात वरती करा, मी अंदाज लावेल. काय बाबासाहेबांचा गाडा, बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे चळवळीचा गाडा सामोर गेलेला आहे का? ओके, म्हणजे इथले 5% लोक म्हणतात की नाही. काय बाबासाहेबांच्या चळवळीचा गाडा तिथेच आहे? 3% लोक म्हणतात नाही. काय बाबासाहेबांच्या चळवळीचा गाडा मागे गेलेला आहे? म्हणजे मॅक्झिमम लोक म्हणतात की निश्चितच बाबासाहेबांच्या चळवळीचा गाडा हा मागे गेलेला आहे.
समाज आणि आपले नेते यांचं रिलेशन बघतो म्हटलं तर समाज आपल्या नेत्यांना, जे काही नेते असतील, नाकारलेला आहे. नेते समाजापासून अदखलपात्र झालेले आहेत. आमचे नेते या देशाच्या आणि राजकारणाच्या, देशाच्या आणि राज्याच्या सोशिओ पॉलिटिकल व्ह्यू मध्ये ते सुद्धा अदखलपात्र झालेले आहेत. एक, आपला समाज आपल्या नेत्यांची दखल घेत नाही. दुसरा, आपल्या नेत्यांची दखल घेणारा दुसरा नेता नाही किंवा दुसऱ्या समाजातले नेते नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, या चंद्रपूर विधानसभेमध्ये किती मुनगंटीवार आहेत? मुनगंटीवार म्हणजे कोमटी 5,000 10,000. फुगले किती आहेत? म्हणजे समजलं मी काय म्हणताय? फुगल्याच्या जातीचे लोक 5,000 असतील. महार बुद्धिस्ट किती आहेत? 80 ते 90,000 आहेत. 80 ते 90,000 महार बुद्धिस्ट आहेत आपल्या चंद्रपूरमध्ये, चंद्रपूर विधानसभेमध्ये. मग जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेला आपल्या आंबेडकरी पक्षांना किती मतं मिळतात? 15 ते 20,000. म्हणजे सगळे जेवढे बी उभे असतात सगळ्यांची गोळाबेरीज केला आपण तर 15 ते 20, 25,000 जास्तीत जास्त. बाकीचे मत जातात कुठे? याच्यावर कधी आपण विचार केला का? आजपासून 20 वर्षापूर्वी, म्हणजे आजपासून 20 वर्ष मागे जाऊ आपण, म्हणजे 2006-04 पर्यंत परिस्थिती काय होती? परिस्थिती ना बिकनेवाला समाज होता. कारण त्यावेळेला ना बिकनेवाला नेता होता. म्हणून त्यावेळेला म्हणजे 2006च्या पहिले ना बिकनेवाला समाज होता, कारण त्यावेळेला ना बिकनेवाला नेता होता. आता आपण आजपासून 10 वर्ष मागे जाऊ, म्हणजे 2014 ते 2004 पर्यंत जाऊ. परिस्थिती काय? आपला समाज एवढा बदनाम झालेला आहे, म्हणजे बिकाऊ समाज. तुम्ही थोडा आकलन करून बघा. बिकाऊ समाज म्हणून आपल्या समाजाची ओळख झालेली आहे. तुम्ही अगर चांगलं बारकाईनं बघाल तर त्या पिरियडमध्ये विहाराची निर्मिती एवढी झालेली आहे. गाव खेड्यामध्ये शहरामध्ये विहारच विहार. विहार हे चळवळीचे केंद्र बनायला पाहिजे होते, ते समाज विक्रीचे केंद्र बनलेले आहेत. काही म्हणा, सॉरी टू से बट इट द फॅक्ट. चळवळीचे केंद्र बनायला पाहिजे होते, ते समाज विक्रीचे केंद्र बनलेले आहेत. कोणत्या विहाराचं घुमट बनायचं आहे? चलो निवडणुका आल्या, पैसा काँग्रेसवाले बीजेपीवाले आहेत. जेवण करायला भांडे नाही, भांडे घेऊन देतो. बोलायला साऊंड सिस्टम नाही, नमो तस्सा जसं होते तस्सा. बोलासाठी साऊंड सिस्टम नाही, त्याला घेऊन टाका. वॉल कंपाऊंड व्हायचा, घेऊन टाका. बदल्यामध्ये समाज पूर्ण आंधळा डोळे करून लोकांना मत करतो. आणि आता बघा, या मागच्या 10 वर्षामध्ये, म्हणजे आजपासून तर 2014 परिस्थिती काय आहे? आज तुम्हाला आंबेडकरी समाजाला कोणी विचारत नाही, कोणी विचारत नाही. म्हणजे त्यांना चांगलं माहित आहे हे लोक बीजेपीला वोट करणार नाही, त्यांच्या पक्षावर, त्यांच्या नेत्यावर त्यांचा विश्वास नाही, ते आपल्याच बापाचा माल आहे, हे गृहीत धरलेला. आणि हे सच्चाई 10 वर्षापासून तुम्ही बघत असाल. डोळे बंद करून आपला आंबेडकरी समाज काँग्रेसला वोट करतो. ही परिस्थिती आहे. तुम्हाला माहित असेल 1918 मध्ये साऊथ ब्युरो कमिशन आलं होतं. साऊथ ब्युरो कमिशन ने बाबासाहेबाला बोलवलं आणि त्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे 1918 ची गोष्ट करताय मी. बाबासाहेब किती वर्षाचे असतील? 25, 26, 27 वगैरे जे काही असेल.
बाबासाहेबांना का बरं बोलवलं? बिकॉज ही वॉज द ओनली अनटचेबल ग्रॅज्युएट इन बॉम्बे प्रोव्हिन्सेस. मुंबई प्रांतामधले एकमेव म्हणजे अछूत ग्रॅज्युएट होते. बाबासाहेबांना त्यांनी विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? सगळे लोक, सगळ्या जातीचे लोक मागत आहेत सेपरेट इलेक्टोरेट किंवा हे जे काही वगैरे वगैरे असेल, तुम्हाला काय पाहिजे? बाबासाहेबांनी काय मागितलं असेल? माझ्या लोकांना वोट करण्याचा अधिकार द्या. त्याची पुनरावृत्ती गोलमेज परिषदेमध्ये मताचा अधिकार मिळवून घेतला बाबासाहेबांनी. बाबासाहेब आले घरी, एकदम आनंदामध्ये होते, खुश होते. गांधीजीचा राईट हँड आचार्य कृपलानी ते बाबासाहेबांना विचारतात, बाबासाहेब येतात आणि त्यांना विचारतात, डॉक्टर आंबेडकर आज आप बहुत खुश लग रहे हो, क्या कारण है? बाबासाहेब म्हणतात की मी माझ्या समाजासाठी मताचा अधिकार मिळवून आलेला आहे. ह्यानंतर राजा राणीच्या पोटातून नाही होणार, राजा या देशाचा मताच्या पेटीत होणार. म्हणजे बाबासाहेबांना म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही कधी बघाल तर बाबासाहेबांनी जेवढं बी काही केलं असेल ते मतदानाचा अधिकार जो मिळवलेला आहे, मिळवून दिलेला आहे, हे सगळ्यात मोठं कार्य आहे. ते स्वतः बाबासाहेब मानतात. तेव्हा कृपलानी काय म्हणतात? कृपलानी काय म्हणतात? डॉक्टर आंबेडकर आप बहुत खुश हो, लेकिन आपकी खुशी ज्यादा दिन तक रहने वाली नहीं है. तुम्हारा समाज अशिक्षित है, गरीब है, लाचार है. हम उनको कभी भी खरीद लेंगे, उनके वोट हम कभी भी खरीद लेंगे. बाबासाहेब काय म्हणतात? मिस्टर कृपलानी, मैं मानता हूं मेरा समाज गरीब है, लाचार है, अशिक्षित है, लेकिन जिस दिन मेरा समाज वोट की वैल्यू समझेगा उस दिन तेरे जैसा भिकारी दुनिया भी नहीं रहेगा. म्हणजे ज्या वेळेला माझा समाज मताचा व्हॅल्यू, माझ्या समाजाला जेव्हा मताचा व्हॅल्यू किंमत कळेल, त्यावेळेला तू जगातला सगळ्यात मोठा भिकारी असशील. माझा प्रश्न आहे, ह्या बाबासाहेबांच्या आणि कृपलानीच्या संभाषणामध्ये मला कमीत कमी आता 89 वर्ष होत आहे, 32 पासून आजपर्यंत काउंट करा. कृपलानीचं ते भविष्यवाणी आज सत्य होत आहे. बाबासाहेबाची कधी होईल? म्हणजे बघा, ज्या महापुरुषांनी म्हणजे सगळं त्याग करून हो, म्हणजे विचार करू शकत नाही आपण, एवढं त्याग करून एक मताचा अधिकार दिला आपल्याला. आणि काय आपल्या गुप्त मतदान आहे, आपण कुणाला काही केलं, पैसे घेऊन तुम्ही वोट करा, पैसे घ्या पण त्याला वोट नाही नको करा, तरी कळेल का? एवढं सोपं असताना, सोपं काम असताना सुद्धा आपण ते वोटिंगच्या दिवशी बूथवर जाऊन जे कसमेवादी देतात पैसे देण्यावाले ते आठवतो, पण बाबासाहेबांचा संघर्ष आणि त्याग आठवत नाही. आणि पैशाला बळी पडतो आणि वोटिंग करतो. परिणाम काय होत आहे? आम्ही अदखलपात्र झालेलो आहोत. म्हणजे ही आंबेडकरी अस्मिता लक्षात घ्या. आज आपण, आपले नेते, आपला समाज अदखलपात्र झालेला आहोत. ही आमची आंबेडकरी अस्मिता आहे. याची कारण काय असतील? बाबासाहेबांना BBC लंडन जे इंटरव्ह्यू झाला 1955 ला, त्यावेळेला पत्रकारांनी विचारलं
की मिस्टर आंबेडकर या इंडियामध्ये लोकशाही टिकेल का? बाबासाहेबांनी तेव्हा म्हटलं या देशामध्ये लोकशाही टिकूच शकत नाही. म्हणून आजचा जो विषय आहे ना, सांप्रदायिक विडख्यात अडकलेली लोकशाही, आज तंतोतंत खरी ठरत आहे की या देशामध्ये लोकशाही टिकू शकणार नाही. कारण हे वर्णव्यवस्थेवर आधारलेले सिस्टम आहे, जातीभेद आहे, लोकांना लोकशाही समजत नाही. अशा देशामध्ये लोकशाही कशी टिकेल? पुढे पुन्हा बाबासाहेब म्हणतात, अगर लोकशाही टिकवायची असेल तर एक संस्था पाहिजे, एक संघटन पाहिजे, ज्या माध्यमातून तुम्हाला लोकशाही टिकवण्याचे प्रयत्न करता येईल. तर आपल्याकडे आंबेडकरी अस्मिता आज डाऊन लेवलवर आलेली आहे. याचे कारण शोधत असताना सगळ्यात पहिले मला कारण आठवतो ते म्हणजे आपल्याकडे संघटन नाही. आरएसएस काय आहे हो? आरएसएस दुसरं तिसरं काही नसून बुद्धाचा संघ आणि बाबासाहेबांचा एसएसडी समता सैनिक दल याचं कॉम्बिनेशन. लक्षात घ्या. चारवाक किती लोकांना आठवतो? बुद्धाच्या पहिले चारवाक होऊन गेले. काही लोकांना आठवत असेल, पुराण्या लोकांना, पण आमच्याच माझ्या वयातल्या लोकांना चारवाक काय आहे माहित नाही. काहून संपले चारवाक? चारवाकांनी संघ तयार केला नाही. एका तत्ववेत्याने म्हटलेलं आहे, जसा मनुष्य मरतो तसे विचार सुद्धा मरतात. विचार तोपर्यंत जिवंत राहतात जोपर्यंत त्या विचाराचे प्रचार आणि प्रसार करणारे लोक जिवंत असतील तोपर्यंतच विचार जिवंत असतात. चारवाकांनी संघ तयार केला नाही म्हणून चारवाक संपले. बुद्धाने काय केलं? बुद्धाने संघ तयार केला. पण बुद्धाचा संघ काय होता? अहिंसक होता. म्हणून नालंदा आणि तक्षशिला जळून खाक झाली. कितीतरी भिक्खू संघा भिक्खू लोकांच्या म्हणजे नरसंहार झाला, परंतु संघाने प्रतिकार नाही केला. बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेबांनी संघ तयार केला, परंतु तो डिफेन्सिव्ह आणि अटॅकिंग केला. समता सैनिक दल. आरएसएस काय आहे? तेच आहे. पॅरलल मिलिटरी त्यांची तयार आहे. त्यांचे प्रसारक खेड्या पाड्यामध्ये पोहोचलेले. मी गडचिरोली जिल्ह्याचा आहे. मला ज्या गडचिरोली जिल्ह्यातील गावाचे नाव माहित नसतील त्या गावामध्ये परिवार पोहोचलेला करतात. 24/7 काम करतात. जेव्हा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत, तरी सुद्धा ते 24/7 काम करतात. याचं कारण त्यांना सत्तेमध्ये राहायचं आहे. आणि ते सत्तेमध्ये नाही राहिले तर ओबीसी समाज आजपर्यंतच्या चळवळीमधून जागृत झालेला आहे. त्या ओबीसी समाजाला समजलं की ब्राह्मण लोकांनी आपल्या मेंदूवर वार करून आम्हाला गुलाम बनवून ठेवलं आणि आमच्या भरोशावर आम्ही त्यांचे सुरक्षा कवच आहोत आणि आमच्या भरोशावर हे राज करतायत आजपर्यंत. हे जर ओबीसीला कळलं तर ब्राह्मण लोकांना या देशातून पळून जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून ते नेहमी कोणत्याही असो, आज त्यांच्याकडे सगळ्या सत्ता आहेत. धार्मिक, एज्युकेशन, तुमची म्हणजे न्यायपालिका असेल, सगळ्या जे काही आहेत आपण म्हणतो सगळ्या सत्ता त्यांच्याकडे आहेत. कारण त्यांना ते तिथे टिकून राहणं आवश्यक आहे. म्हणून ते 24/7 काम करतात. आणि आम्ही समस्यामध्ये ग्रस्त आहोत तरी आम्ही निद्रावस्थेमध्ये आहोत. गुलामी येईल की नाही? एक संघटन नाही. दुसरी कारण काय आहे? आपल्याकडे कलेक्टिव्ह लिडरशिप नाही. आरएसएस का बरं टिकला? आज ते 100 वर्ष पूर्ण करणार आहेत. आरएसएस का बरं टिकलेला आहे? आरएसएस मध्ये कलेक्टिव्ह लिडरशिप आहे. कलेक्टिव्ह लिडरशिप. मोहन भागवत हा मुखवट आहे. ते त्यांची कोअर कमिटी जेवढे बी मेंबर असतील ते लोक निर्णय घेतात, चर्चा करतात, निर्णय घेतात आणि मोहन भागवतला सामोर करतात. तू बोंबल म्हणून. लक्षात घ्या, ही कलेक्टिव्ह लिडरशिप. लॅक ऑफ कलेक्टिव्ह लिडरशिप. आम्ही काय करतो? आम्ही एक संघटन तयार करतो
आणि मरेपर्यंत मीच अध्यक्ष राहतो. मी या संघटना तयार केलो की मरेपर्यंत मीच अध्यक्ष राहतो. सेकंड लाईन लिडरशिप कशी तयार होईल? अगर तुम्ही जन्मापासून मरेपर्यंत अध्यक्ष तुम्हीच राहाल, दुसऱ्याला चान्स कधी मिळेल? सेकंड लाईन लिडरशिप कधी तयार होईल? मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. आमच्याकडे जे नेते आहेत, बाळासाहेब आंबेडकर म्हणा, एक उदाहरण घेऊन सांगतो. मी कोणाला फॉलो करत नाही, मी न्यूट्रल आहे, पण उदाहरणासाठी बाळासाहेब गेल्यानंतर लीडर कुठे आहे? प्रामाणिकपणे सांगा यार, लीडर आहे का आपल्याकडे? बिलकुल नाही. कारण आम्ही होऊच दिला नाही ना. म्हणजे कलेक्टिव्ह लिडरशिपचा अभाव असल्यामुळे आमच्याकडे सेकंड लाईन लिडरशिप तयार झाली नाही. मग काय होतं? आमचे संघटन बनतात, तुटून जातात. आरएसएस का संपत नाही आणि ते कधी संपणार नाही. आरएसएस संघटन हे कधीच संपू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये कलेक्टिव्ह लिडरशिप आहे आणि कलेक्टिव्ह लिडरशिप सोबत त्यांच्यामध्ये लिडरशिप तयार होतो, त्यांचे अध्यक्ष बदलत असतात. चौथा कारण, आपल्याकडे लीडर आहेत का? आज चंद्रपूर जिल्हा आहे, मी साध्या आणि सोपे उदाहरण घेत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असा एखादी व्यक्ती सांगा ज्याच्या मागे समाज उभा आहे. आहे का? आहे का? दीक्षाभूमी पूर्ण हडप होत आहे आपली चंद्रपूरची. बाबासाहेब ज्या रेस्ट हाऊस मध्ये राहिले होते ते रेस्ट हाऊस पूर्ण पाडत आहेत. एवढे ज्वलंत मुद्दे असताना सुद्धा आम्ही त्यांना म्हणजे रस्त्यावर उतरू शकत नाही. हे कारण आहे. आंबेडकरी अस्मिता जी जमिनीवर आलेली आहे याची कारण आहे. मग सोल्युशन काय? सोल्युशन काय आहे? सोल्युशन तुम्हाला कांशीराम साहेबांना आणावं लागेल परत. बाबासाहेबांना आणू शकत नाही आणि गरजही नाही बाबासाहेबांची. कारण बाबासाहेबांनी एवढं दिलेलं आहे, त्यांचं साहित्यामध्ये एवढं आहे, म्हणजे कारणापासून सोल्युशन पासून भविष्य भूतकाळ सगळं आहे. म्हणजे आपल्याला आपलं डोकं लावायची गरज नाही, ते सगळं करायचं आहे. म्हणजे सगळं रेडीमेड आहे. बाबासाहेबांना आणण्याची गरज नाही, परंतु कांशीराम साहेबांना आणणं आवश्यक आहे. आणि कांशीराम साहेबांना आपण परत आणू शकतो. कोणीही कांशीराम साहेब तयार होऊ शकतात, कोणीही बनू शकतात. जो डीओटी कार्यकर्ता असेल तो कांशीराम साहेब बनू शकतो. ना बिकने वाला समाज तयार करावा लागेल. कारण प्रस्थापित लोक एवढे पैसेवाले आहेत की त्यांच्या तुलनेमध्ये आपण पैसा लावू शकत नाहीत. आपण 500 लावलं तर ते 5000 लावतात. आम्ही आमच्या लोकांना बाबासाहेब या फुलेशाह आंबेडकरी या महापुरुषांचे विचार सांगून त्यांना आपल्याला तयार करता येईल. म्हणून कांशीराम साहेबांना परत आणावं लागेल. कारण कांशीराम साहेब हे अप्लाइड आंबेडकरिझमचे जनक आहेत. बाबासाहेबांनी जे फिलॉसॉफी दिली, जे साहित्य दिलं, जे सांगितलं ते तंतोतंत उतरवण्याचं काम, प्रॅक्टिकली उतरवण्याचं काम कांशीराम साहेबांनी केलं. आपल्याला संघटन बनवावं लागेल. सिंपल आहे, काही कठीण नाही. मी एक थोडंसं उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या चंद्रपूर शहरामध्ये किती विहार असतील? म्हणजे 100 विहार असतील, बरोबर आहे. आपण 100च पकडू. 100 विहारामध्ये प्रत्येक विहारामधून आपण 10 कार्यकर्ता समजा बनवले, 10, जास्त नाही 10, तर 10,000 लोक होतात. 100 गुणिले 10 1000 लोक होतात. आणि प्रत्येकाकडून फक्त आपण 10 रुपये घ्यायचे. म्हणजे मंथली कलेक्शन 10 रुपये घ्यायचे. 10,000 जमा होतात. 10,000 तुम्हाला रुपये भेटतात आणि 1,000 तुम्हाला माणसं भेटतात. कोणतंही आंदोलन करा तुम्ही, चक्काजाम करा, सगळ्यांना बोलवलं, 10 लोकांना, 1000 लोक होतात. 1000 लोकांमध्ये आंदोलन किती छोटे होते की मोठे होते? मोठं होते ना. ह्या साध्या गोष्टी आहेत, ते आपल्याला करावं लागतील. शेवटी एक मुद्दा 2 मिनिटांमध्ये खतम करतो. मी पेपरमध्ये वाचलं होतं की आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी युवक का,
आपले आंबेडकरी युवक दोन प्रकारचे आहेत. एक, ज्यांच्या मायबापांनी बाबासाहेब सांगितला, बाबासाहेब 18-18 घंटे अभ्यास करायचे, ते 18-18 घंटे अभ्यास करतात आणि आपले करिअर करतात. ते करिअर ओरिएंटेड आहे. दुसरा वर्ग असा आहे, तो करिअर ओरिएंटेड नाही. तो म्हणजे टवाडक्या खोऱ्यामध्ये जे काही म्हणजे सुशिक्षित बेरोजगार त्याला आपण म्हणू, तो दुसऱ्या पार्टीचे झेंडे आणि दंडे उचलतो, परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये काम करायला तयार नाही. याचं कारण काय? मी तुम्हाला एक हायपोथेटिकल उदाहरण देतो. हायपोथेटिकल पण रियालिटी आहे. माझा बाप अनपढ होता, शिकलेला नव्हता. हायपोथेटिकल सांगता बरं मी. माझा बाप अनपढ होता, शिकलेला नव्हता. मी त्यांना लहानपणापासून बघतो आहे की निळी टोपी आणि निळा झेंडा घेऊन, बाबासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, जब भी बोलो आगे बढ़ो. आंदोलनामध्ये चळवळीमध्ये तो आहे, त्याला काही समजत नाही, परंतु तो शेवटपर्यंत तो चळवळीमध्ये राबला. मी त्यांना बघितलं. माझा बाप मरेपर्यंत चळवळीमध्ये राबला, साध्य काहीच नाही केलं. त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये चळवळीमध्ये तो राबला, की मरण पावला, पण शेवटी त्याला काही साध्य झालं नाही. मी माझ्या बापाला पाहिलेलं आहे, मी कसा त्या चळवळीमध्ये काम करेल. फेल्युअर चळवळीमध्ये मी का बरं काम करेल. फेल्युअर हे क्या बनतात, कहानियां बनतात. फेल्युअर कहानियां बनती है और सक्सेस उदाहरण बनते हैं. आता रिसेंट उदाहरण घ्या ना हो. हे आपल्या शिवसेना मधले उद्धव ठाकरे मधले लोक शिंदे गटाकडे गेले तिकडे, अजित पवार तिकडे गेला. काय आहे, सत्तेचे लालसी. बस झालं, सत्तेचे लालसी ना. उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. म्हणून आपल्याला आपली मुवमेंट, आंबेडकरी अस्मिता बाबासाहेबांच्या काळामध्ये जशी होती तशी आणायची असेल आणि बाबासाहेबांचं महापुरुषाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला परत एकदा कांशीराम साहेबाला, त्यांच्या फिलॉसॉफीला आपल्याला परत अप्लाय करावं लागेल. आयोजकांनी मला संधी दिली, बोलण्याचा चान्स दिला, एवढा मोठा स्टेज उपलब्ध करून दिला. आपण सगळ्यांनी शांतचित्तेने ऐकलात. आपण सगळ्याचे आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भीम.